श्रोते हो नमस्कार. आजपासून आपण भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं कथा स्वरूपामध्ये मराठी श्रवण करणार आहोत. इतके दिवस आपण महात्म्य श्रवण केलं होतं. आता आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचा मराठी अर्थ पाहणार आहोत. धृतराष्ट्र आणि संजय यांच्यामधील संवाद आपण श्रवण करणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जरी मोठा असेल तरी खूप सुंदर अशी माहिती मिळणार आहे. इतर वेळी आपण एवढा प्रयत्न करत नाही अर्थ जाणून घ्यायचा, परंतु खूप छान अर्थ आहे. नक्की पहा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. तर श्रवण करूया. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय पहिला. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाची इच्छा धरून एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? यावर संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधनाने व्यूहरचनायुक्त पांडवांची सेना पाहून द्रोणाचार्याजवळ जाऊन असे भाषण केले की, म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन बोलतोय, हे आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याने व्यूहाकार उभी केलेली ही पांडवांची सेना, प्रचंड सेना पहा. या सैन्यामध्ये महाधनुर्धारी भीम व अर्जुनाप्रमाणे शूरवीर आहेत. त्यामध्ये सात्यकी आणि विराट तसेच महारथी राजा द्रुपद आहे आणि धृष्टकेतू, चेकितान तसेच महापराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्यसुद्धा आहे. आणि पराक्रमी युधामन्यू, उत्तमोजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि महारथी असलेले द्रौपदीचे 5ही पुत्र आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठा, म्हणजे हे द्रोणाचार्य, आमच्याकडील सुद्धा जे जे मुख्य आहेत त्यांना जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्यातील सेनापतींची नावे सांगतो. आपण स्वतः द्रोणाचार्य, पितामह भीष्माचार्य, कर्ण आणि युद्धात कधीही पराजित न होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रव आहेत आणि पुष्कळ शूरवीर निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी युक्त असून त्यांनी माझ्यासाठी प्राणांची आशा सोडलेली आहे. हे सर्व युद्धकलेत निपुण आहेत. भीष्म पितामहाद्वारा रक्षित असलेली आमची सेना सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे. तसेच भीमाद्वारे रक्षित असलेली पांडवांची सेना सहज जिंकल्या जाऊ शकते. म्हणून निरनिराळ्या आखाड्यावर उभ्या केलेल्या सैन्यांनी सर्व बाजूने भीष्म पितामहाचे रक्षण करावे. अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी सांगितल्यामुळे दुर्योधनाचे वचन ऐकून कौरव सेनेतील वयोवृद्ध महापराक्रमी भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या मनात आनंद निर्माण होण्यासाठी मोठ्या आवाजात सिंहासारखी गर्जना करून आपला शंख वाजविला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग इत्यादी रणवाद्य एकदमच वाजू लागली. त्यांचा नाद महाभयंकर झाला. त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जुंपलेल्या उत्तम रथात विराजमान असलेल्या अर्जुन व श्रीकृष्णांनी आपापले अलौकिक शंख वाजविले. श्रीकृष्णाने 5 जन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयानक कर्मे करणाऱ्या भीमाने पौंड्र नामक महाशंख वाजविले. कुंतीपुत्र राजा युधिष्ठराने अनंत विजय नावाचा, नकुलाने सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. उत्तम धनुर्धारी काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट आणि सात्यकी तसेच राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र आणि महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यूने आपापले अलग अलग शंख वाजविले. त्यामुळे उत्पन्न झालेल्या भयानक ध्वनीने पृथ्वी तसेच आकाशाला दणाणून सोडले. त्यामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हे राजा, त्यावेळी कपिध्वज अर्जुनाने उभ्या असलेल्या धृतराष्ट्रपुत्रांना पाहून आपले धनुष्य उचलून श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युत, माझा रथ दोन्ही बाजूकडील सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. युद्धाची कामना धरून या ठिकाणी एकत्र आलेल्यांना मी चांगल्या रीतीने पाहू इच्छितो. या युद्धात मला कोणासोबत युद्ध करणे योग्य आहे? दुर्बुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे राजे लोक या सैन्यामध्ये एकत्रित झाले आहेत त्यांना मी पाहणार आहे. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र, अर्जुनाचे असे वचन ऐकून श्रीकृष्णाने दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये भीष्म, द्रोणाचार्य आणि सर्व राजे लोकांसमोर अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला आणि म्हणाला, एकत्र झालेल्या कौरव सेनेला पहा. त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये उभ्या असलेल्या वडिलांच्या, भावांना, चुलत्यांना, पितामहांना, आचार्यांना, माम्यांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेहींना पाहिले. अशा समोर उभ्या असलेल्या सर्व नातलगांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि शोकाकुल अंतकरणाने म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या युद्धामध्ये समोर उभ्या असलेल्या स्वजनांना पाहून माझे शरीर शिथिल होत आहे. मुखाला कोरड पडत आहे. शरीराला कंप सुटला असून अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.
माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळू पाहत आहे. अंगावरील त्वचेचा दाह होत आहे. माझे मन भ्रमिष्ट झाले असून मी उभा राहण्याला सुद्धा समर्थ नाही. हे केशव, ही सगळी विपरीत लक्षणे मी पाहत आहे. युद्धामध्ये स्वजनांना मारून मला कल्याणही दिसत नाही. हे कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही. राज्य आणि सुखाची इच्छा नाही. हे गोविंद, मला राज्याचे, भोगाचे आणि जीवनाचे काय प्रयोजन? कारण आम्ही ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखाची इच्छा करीत आहोत ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या जीवनाची आशा सोडून युद्धाला तयार झाले आहेत. गुरुजन, काके, पुत्र, भाऊ, मामे, सासरे, नातू, मेहुणे इत्यादी सर्व आप्तलोक आहेत. म्हणून हे मधुसूदना, किंवा तिन्ही लोकांचे राज्य मला दिले तरीही या सर्वांना मी मारू इच्छित नाही. मग या पृथ्वीवरील राज्याची काय गोष्ट आहे? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? या आततायी दांडगाई करणाऱ्या लोकांना मारून सुद्धा आम्हाला पापच लागेल. म्हणून हे माधवा, आपलेच बांधव असलेल्या धृतराष्ट्रपुत्रांना मारण्यासाठी आम्ही योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी कसे होऊ शकणार? तथापि लोभामुळे झालेल्या या लोकांना कुलक्षय करण्यात आणि मित्रासोबत विरोध करण्यात पाप दिसत नाही. परंतु हे जनार्दन, कुलक्षय केल्यामुळे होणाऱ्या दोषाला जाणणाऱ्या आम्ही लोकांनी या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का करू नये? कारण कुलाचा नाश झाल्यामुळे सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्माचा नाश झाल्यामुळे संपूर्ण कुलावर पापाची छाया पसरते. आणि हे श्रीकृष्णा, पाप अधिक वाढल्यामुळे कुलस्त्रिया भ्रष्ट होतात. त्यामुळे वर्णसंकर उत्पन्न होतो. हा वर्णसंकर दोन्ही कुलांना म्हणजेच कुलाचा घात करणाऱ्यांना आणि कुलांना नरकात टाकण्यास कारणीभूत होतो. पिंडदानादी क्रिया लोप पावतात. त्यामुळे त्यांच्या स्वर्गातील पितरांचे सुद्धा पतन होते. आणि या वर्णसंकरकारक दोषामुळे कुलघातकांचे सनातन कुलधर्म नष्ट होतात. जातीधर्मही नष्ट होतात. आणि हे जनार्दन, आम्ही असे ऐकले आहे की कुलधर्म नष्ट झालेल्या मनुष्याचा अनंत काळपर्यंत नरकात वास होतो. दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिवान असून सुद्धा महान पाप करण्यास तयार झालो आहोत. राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलक्षय करणाऱ्याला उद्धत झाले आहोत. जरी मी निशस्त्र व युद्धास तयार झालेला नसताना सुद्धा शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी मला रणांगणात ठार मारले तर ते मरण माझ्यासाठी फार कल्याणकारी होईल. संजय म्हणाला. अशा रीतीने रणांगणात शोकाकुल झालेल्या अर्जुनाचे मन उद्विग्न झाले व बाणसहित धनुष्याचा त्याग करून तो रथाच्या मागील भागात जाऊन बसला. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. अर्जुन विषाद म्हणजे त्याला दुःख झालं ना, विषाद म्हणजे दुःख झालं, त्याला उदास झाला तो. तर श्रोते हो, कसं वाटलं तुम्हाला हे श्रवण? आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.